प्रयोगशाळा परिसर म्हणून त्यांनी योगदान दिलेलं होतं. त्यांचे कोणी प्रतिनिधी त्यांच्या परिवारातील आलेले असतील तर त्यांनी यायचं. स्वर्गीय कटप्पा पिप्पळा कांबळे यांचे पण कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी कृपया इकडे स्टेजच्या बाजूला या. अशा सगळ्यांच्या सत्कार मूर्तींचंही आजच्या या सोहळ्यासाठी मी श्री बसवेश्वर प्रशाला माजी विद्यार्थी समिती निवर्गी यांच्या वतीनं इथं मनपूर्वक स्वागत करते. आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात या कृतज्ञता सोहळ्याची सुरुवात आपल्या जगण्यामध्ये वर्षांची भर पडली. खूप वर्ष लोक म्हणतात मी जगलो, पण काय जगलो, कोणासाठी जगलो, काही चार माणसाच्या मदतीला मी पडलो का, अशा पद्धतीचं मात्र त्यांना सांगता येत. प्रेरणास्थान आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी बाबळे यांचं आम्ही स्वागत करतोय. या निमित्तानं राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि बाबळेवाडीतील आंतरराष्ट्रीय शाळेचे प्रणेते सन्माननीय श्री दत्तात्रयजी बारे सरांचंही आजच्या या सोहळ्याला आम्ही सन्मानपूर्वक स्वागत करतोय. या निमित्तानं प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजीराव शिंदे सरांचं आगमन इथं झालंय. मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं डॉक्टर शिवाजी शिंदे सरांचं स्वागत करते आणि त्यांना मंचावरती आमंत्रित करते. या प्रशालेचे सन्माननीय प्राचार्य असणारे नितीनजी झाडबुके सरांचं आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय झाडबुके सरांचं स्वागत करते आणि मंचावरती आमंत्रित करते. या भागाचे सरपंच असणारे सन्माननीय श्रीदीपजी हासापुरे सरांचंही स्वागत आहे आणि त्यांनीही मंचावरती यावं अशी मी त्यांना विनंती करते. माजी प्राचार्य सन्माननीय बिडवे सरांचंही स्वागत आहे, त्यांनी मंचावरती यावं अशी मी त्यांना विनंती करते. या निमित्तानं विजयकुमारजी पाटील सर आपलंही स्वागत आहे आणि आपल्याला सुद्धा मी मंचावरती आमंत्रित करते. उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या समवेत उपस्थित असलेल्या आपल्या जगण्यामध्ये वर्षांची भर पडली. खूप वर्ष लोक म्हणतात मी जगलो, पण काय जगलो, कोणासाठी जगलो, काही चार माणसाच्या मदतीला मी पडलो का, अशा पद्धतीचं मात्र त्यांना सांगता येत. वतीनंही त्यांचा यथोचित सन्मान इथं संपन्न होतोय. टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत पुन्हा एकदा करूया. या निमित्तानं स्कूल कमिटीचे सदस्य सोमशेखरजी बिराजदार सरांचं आगमन इथं झालं. या प्रसंगी त्यांचा सत्कार श्री दगडू दुपारगुडे यांनी आपल्या हस्ते करावा अशी विनंती. मी बिराजदार सरांना विनंती करते आपण पुढे यावं, पुढे येऊन आपला सन्मान इथं स्वीकारावा. स्कूल कमिटी सदस्य सोमशेखरजी बिराजदार यांचा यथोचित सन्मान इथं होतोय. श्री बसवेश्वर प्रशाला माजी विद्यार्थी समितीचे सदस्य दगडू दुपारगुडे सर यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. स्कूल कमिटीचे सदस्य सोमशेखरजी बिराजदार यांचंही आजच्या या सोहळ्याला मनपूर्वक स्वागत. याचबरोबर या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे माजी प्राचार्य सन्माननीय बिडवे सरांचीही उपस्थिती लाभलेली आणि या प्रसंगी संयोजन समितीच्या वतीनं निशांतजी लाडे यांनी त्यांचं स्वागत करावं. सोमशेखर बिराजदार सरांसाठी जोरदार टाळ्या देऊयात, आपण त्यांचं स्वागत करूया. सन्माननीय श्री बिडवेश्वर माजी प्राचार्य या महाविद्यालयाच्या यशामध्ये सन्माननीय बिडवे सर यांचंही अतिशय महत्त्वाचं योगदान इथं लाभलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाला ते शुभेच्छा देत आहेत. या प्रसंगी त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांचा सन्मान इथं निशांतजी लाडे यांच्या हस्ते होतोय. बिडवे सरांसाठी आपण जोरदार टाळ्या देऊयात आणि त्यांचं स्वागत या कार्यक्रमाला करूया. आपल्या महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य सन्माननीय नितीनजी झाडबुके सर यांचीही उपस्थिती इथे लाभली आणि या प्रसंगी आपण त्यांचा यथोचित सन्मान करतोय. पैगंबरजी हवालदार यांना यानंतर मंचावरती येत आहेत श्री तम्मण्णा शांतप्पा अरवदवक्कल सर. 1 जुलै 1992 साली त्यांनी आपल्या शाळेमध्ये विद्यार्जनाला सुरुवात केली. मराठी आणि क्रीडा विभाग त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सांभाळताना विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी प्रोत्साहन दिलं. याबरोबरच आपली ही संस्कारमय पिढी घडावी यासाठी त्यांनी योगदान दिलं असे श्री तम्मण्णा शांतप्पा अरवदवक्कल सर. जोरदार टाळ्यांचे दाद आपण त्यांच्यासाठी देऊयात. यानंतर श्री भारत भावसिंग राठोड सर आणि राठोड मॅडम यांनी मंचावरती यावं. श्री भारत भावसिंग राठोड सर आणि मॅडम. कृतज्ञतेसाठी म्हणून हा जो सोहळा या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. मी मगाशी म्हटलं की दिवाळी नंतरची ही दिवाळी आहे.
ಕಡಪಂಚಮಿ ಅಂತಾರೆ, ನಿನ್ನೆ ಇವತ್ತಿತ್ತು, ಹಿಂದೆ ಐತಿ ಕಡಿಪಂಚಮಿ. ಕರ್ನಾಟಕ ಒಳಗೆ ದೀಪ ಹಚ್ಚೋದು ಏನೈತಿ, ಇದು ಕಡಿದ ಖರೆ. ಈ ಗುರುಗಳು ದೀಪ ಹಚ್ಚೋದ್ರಂತೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬೆಳಕೈತಿ. ನಹಿ ಜ್ಞಾನೇನ ಸದೃಶಂ पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखा दिवा नाही. अशा या ज्ञानाची ज्योती जी आहे, एका ज्योतीतून अनेक ज्योती. पहिले गुरु, आत्ताचे गुरु, आत्ता शिकवणारे गुरु, हे सगळे खरं तर आपल्या आदराला, आपल्या श्रद्धेला पात्र असे असणार आहेत. मला खरं तर शेवटपर्यंत बसायचं होतं, पण आजचा दिवस तुम्ही मुहूर्त असा काढलेला आहे की या मुहूर्तावर बरेच कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे वाघानं मी सांगितलेलं होतं की मी थोडंसं थांबून आपली परवानगी घेऊन गुरुजनांचे काही सत्कार करून मला जाण्याची आपण परवानगी द्यावी. फार सुंदर आयोजन आहे. सूत्रसंचालन करणारी जी आहे ती सर्वांची परिचित अशी, आकाशवाणीवर जिचा आवाज ऐकतो, तुम्हा सर्वांना ऐकत असताना आनंद व्हावा अशा प्रकारचा हा कार्यक्रमाचा सोहळा जो आहे हा अत्यंत सुंदर आहे. मी या सूत्रसंचालन करणारे, याचे संयोजक, या संस्थेचे संचालक, अध्यक्ष, या गावातले ग्रामस्थ, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी, या सर्वांना वंदन करतो. आणि कुटुंबामधले संस्काराचे पीठ जे वयोवृद्ध माणसं असतात, ती वयोवृद्ध माणसं खरं म्हणजे हे आपलं वैभव आहे, परंतु ती कुठेतरी आडगळीला पडली जात आहेत का काय, त्यांच्याकडे काहीतरी दुर्लक्ष होते का काय, अशाही पद्धतीची भावना मला या ठिकाणी निर्माण होते. म्हणून संवादाचे पूल आपण स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून निर्माण करत आहात. कारण माणसाच्या जीवनाची जर पॉलिसी दीर्घकाळापर्यंत टिकवायची असेल तर मला वाटतं संवादाशिवाय दुसरा माध्यम नाही. बोललं पाहिजे, एकमेकाशी बोललं, एकमेकांच्या मनातले विचार, एकमेकांच्या मनातल्या भावना, सुखदुःखाच्या नोंदी आपण इतरांच्या पर्यंत जोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपलं आतलं जे दुःख आहे, आपल्या आतल्याच्या सुखाचा जो भाव आहे तो आपण इतरापर्यंतच हे हृदयीची ते हृदय पोचत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं मला वाटतं माणूस आपण जो जोडायचा आहे एकमेकाला. इथं सगळ्या जाती धर्मांच्या शिक्षकांचं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी सोहळा होतं, ही सुद्धा आनंदाची बाब आहे. म्हणून शेवटी माणूस हा एक धर्म आहे आणि माणुसकी ही संस्कृती आहे. अशाही प्रकारचा प्रत्यय मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने येतो आहे. मला एक छोटंसं उदाहरण हरवत चाललेल्या संवादाचं द्यायचंय. एक माणूस एका कार्यालयामध्ये कामाला होता आणि तो कामाला असताना त्यालाही एका नाटकाला जायचं असतं आणि कुठल्याही माणसाची सहज प्रवृत्ती आहे की आपण चांगलं दिसावं, आपला पोशाख नीटचा असावा, कोणी आपल्याला गबाळं म्हणू नये. म्हणून तो काय करतो की एक सुंदर पोशाख आपल्याला शिवून घेतो. कारण अनेक आमची जुनी काही मंडळी अशीच म्हणा स्नेह मेळाव्यासारखी 30-35 वर्षानंतर, काही 40 वर्षानंतर भेटणार आहे आणि ते मला पाहून अरे तू काय गबाळ्यासारखं राहतोस असं म्हणू नये म्हणून तो माणूस काय करतो, एक सुंदर सदरा आपल्याला शिवून घेतो. परंतु कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा त्याचं दुर्दैव म्हणा, जे काही टेलर असतो त्या टेलरच्याकडून त्याची थोडी पॅन्ट लांब होते आणि कुठलेही महिला असतील पुरुष असतील, एखादी नवीन वस्तू घेतल्यानंतर आपण पहिल्यांदा घालून बघतो ते मला शोभतंय का नाही, दिसतंय का नाही. माणसाची प्रवृत्ती आहे, महिलाची थोडी जास्त असते आणि मग तो ते स्वतः पॅन्ट घालून बघतो, पण दुर्दैवानं त्याची थोडीशी पॅन्ट लांब होते आणि मग काय करावं त्याला प्रश्न येतो की मी अशी जर पॅन्ट घालून गेलो तर कार्यक्रमातली लोक मला नावं ठेवतील, मला काहीतरी दूषणं देतील. म्हणून तो म्हणतो, आपल्या आईला म्हणतो, अगं आई ऐकतेस का, मला थोडासा माझा पॅन्ट लांब झालेला आहे, ती पॅन्ट थोडीशी कट करून, आमच्याकडे मराठवाड्यामध्ये हातशिलाई म्हणतात, तुरपाई पण म्हणतात, इकडे काय म्हणतात मला माहिती नाही, पण ती हातशिलाई करून ठेवशील का. म्हणून तो आपल्या आईला विनंती करतो. आई वयस्कर आहे, आई म्हणते अरे बाबा मला आता सुईत धागा ओवता येत नाही, मला आता दिसत नाही, माझ्या डोळ्याची दृष्टी गेलेली आहे, मला जपमाळ करायची आहे आणि मला देवपूजा पण करायची आहे, मला काही तुझं काम करणं जमणार नाही. शेवटी आपल्या हक्काचं माणूस म्हणून श्वेताताई तो आपल्या पत्नीकडे जातो, तिला हळूच आवाजामध्ये
म्हणतो अगं ऐकलेस का, हळूच आवाजामध्ये म्हटल्याचं कारण पुरुषांना माहिती आहे, कारण तिकडून तेवढ्याच मोठ्या आवाजामध्ये 60 पेक्षाही 70 डेसिबलच्या ह्याच्यामध्ये आवाज येतो. अहो तुम्हाला कळतंय का, मला किती काम आहे. आज निंबर्गीच्या शाळेमध्ये काहीतरी स्नेह मेळावा आहे, तिथं पण मुलांना पाठवायचंय, काहीतरी लोक जमा होणार आहेत, स्वयंपाक करायचा आहे, भांडी घासायची आहेत, अमुक 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 अमुक. 10 मिनिटं त्या बिचाराला ऐकून घ्यावं लागतं नेहमीप्रमाणे. आणि मग तो ऐकतो आणि कंटाळतो. त्याची एक मुलगी असते, काही नाव घेत नाही कोणाचं असेल म्हणून, त्या कन्येला म्हणतो, अगं दीदी ऐकतेस का, मला नाटकाला जायचंय आणि माझी थोडी पॅन्ट लांब झालेली आहे, ती 2 बोट कट कर आणि खुंटीला अडकून ठेव. आता खुंटी नाहीये, हँगर आलेले आहेत. आता पहिल्या घरामध्ये खुंटी होत्या. सगळं ग्रामीण भागाकडेच आता आपण येतो आहोत. आणि ती म्हणते, काय हो बाबा, मला जमणार नाही, कॉलेजात जायचंय, शाळेत जायचंय आणि मला काही तुमचं काम होणार नाही. कंटाळतो, वैतागतो. माणूस आहे, त्याला राग येणार आहे, संयम सुटणार आहे आणि तो वैतागून ऑफिसला निघून जातो. संध्याकाळी तर त्याला नाटकाला जायचंय. पण दिवसभरामध्ये इकडे खूप गमती होतात बघा, कारण घरामध्ये कोणाचा संवाद राहिलेला नाही. त्यामुळे गंमत अशी होते, आईला वाटतं आपला मुलगा आहे, म्हातारपणी औषध पाणी आपल्याला आणून देतो, म्हणून आपल्या मुलाचं काम ऐकायला पाहिजे. म्हणून आई दिसत नसताना सुद्धा बळबळाने तो धागा सुईमध्ये ओळते आणि जसं जमेल तसं ती त्या धाग्यामध्ये येऊन कट करून 2 बोट पॅन्ट त्याला हात शिळे करून ठेवते. सासूनं पॅन्ट कट केली का हे सुनेला माहीत नाही, कारण सासू सुनेंचा मालिकांच्यामुळे संवाद खुंटलेला आहे. आणि सून करणार आहे का हे सासूलाही माहिती नाही, बोलणंच बंद आहे. मग बायकोला प्रेम उतू जातं आणि बायकोला वाटतं आपलाच नवरा आहे, आपल्याला नाही तर काही शेजारणीला सांगेल का, म्हणून तिचं प्रेम अति उतू जातं. 2 बोटाच्या ऐवजी ती 4 बोट पॅन्ट कट करते आणि हात शिलाई करून ती कुंटीला अडकून ठेवते. आणि कुंटीला अडकून ठेवल्यानंतर कन्येलाही वाटतं आपल्या शिक्षणाचा खर्च आपले वडील करतात, आपण नाही तर कोण करणार आहे. म्हणजे मुलीचा आईशी संवाद नाही, आईचा मुलीशी नाही, सासूचा सुनेशी नाही, आजीचा नातीशी नाही, नातीचा आजीशी नाही. आणि हरवत चाललेल्या संवादामुळे तो घरी येऊन पाहतो वैतागून, तर त्या पॅन्टीचा मित्र बरमुडा झालेला असतो. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये संवाद नसेल तर त्या संवादाचा बरमुडा झाल्याशिवाय राहणार नाही. गावामध्ये संवाद नसेल तर गावाचा बरमुडा झाल्याशिवाय राहणार नाही. शाळेमध्ये नितीन सर, तुम्ही खूप भाग्यवान आहात, सगळ्या माजी शिक्षकांना बोलवताय हो. गेल्या वर्षी रिटायर झालेल्या शिक्षकाला कोणी बोलवत नाही, खरं सांगतो सर. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की या सर्व लोकांना तुम्ही एका संवादाच्या माध्यमातून एकत्र केलेलं आहे. काही व्हॉट्सअप ग्रुप असेल, काही असेल, त्यातून तुम्ही एकत्र आणलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण संवाद घडवूया आणि माणसाची नाती जपूया, अशा पद्धतीचा सुंदर संदेश या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून आपण देत आहात. म्हणून आज जे काही मी आता खरं मीडियाच्या ह्याच्यावर बोलत नाही, वेळ खूप झालेला आहे. काही तुम्हाला एकमेकांना भेटायचंय, बोलायचंय, मीच मध्ये बोलत राहिलं तर तुमचा संवाद होणार नाही. तुम्ही म्हणाल की संवादाचं महत्त्व सांगून गेले आणि आम्हाला संवादच करू दिला नाही. म्हणून जे काही शिक्षक आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत त्यांनी जे विचारांचं धन दिलेलं आहे, विचारांची पेरणी केलेली आहे. आपण असंही म्हणतो की विचार पेरले तर ते विचार आपल्याला नवीन काहीतरी दृष्टी देतात. दुसरं एक सुंदर या ठिकाणी सत्कार करताना लोक माझे तू माझा सांगाती नावाचं पुस्तक दिलंय आणि रोप दिलंय. गरमी होते माहितीये, उन्हाळ्याची चावल हिवाळ्यातच लागते आहे का काय, म्हणून एक रोप दिलेलं आहे पर्यावरणाचं. त्याबद्दलही मी आयोजकाचं कौतुक आणि अभिनंदन करतो. पुस्तकाच्या रूपाने विचाराची पेरणी करत आहात आणि रोपाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा सुद्धा आपण सल्ला देतात. किती कल्पकता या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यासारखी आहे. आणि ही घेण्यासारखी कल्पना, कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे एक दिवस हातही घ्यावेत, अशा प्रकारची दानत निंबर्गीच्या माजी विद्यार्थ्यांची, निंबर्गीच्या सर्व शिक्षकाची आहे. म्हणून मी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मला एका सुंदर सोहळ्याला या ठिकाणी बोलवलं आणि माझा या ठिकाणी सन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली. 1-2 कविता जाता जाता मी म्हणतो आणि आपल्या सर्व आयुष्यासाठी, कारण आज रीलच्या माध्यमातून आपण रिअल्स विसरून चाललेलो आहे. बाळासाहेब सर, रील्स पाहतो आहोत पण रिअल्स वास्तव काय आहे, आणि फेसबुकच्या माध्यमातून बुककडे आपण लक्ष देत नाही. तर म्हणून तरुण पिढीला आपल्या पुन्हा एकदा गावाकडे, पुन्हा एकदा स्नेह संमेलनाच्या माध्यमातून जी मातीची तुटत चाललेली नाळ आहे ती पुन्हा एकदा जोडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया.
दलाई लामाची इंग्रजीतली सुंदर कविता आहे. ती कविता एक माणूस म्हणून मला व्यक्त व्हायचंय, माणूस म्हणून मला चांगलं घडायचंय आणि व्यक्ती म्हणून मी समाजाप्रती माझी काही उत्तरदायित्वाची भावना आहे का नाही याच्यासाठीची सुंदर 2 मिनिटाची कविता आणि या गुरुजनांच्या विषयी गुरुचं महत्त्व सांगणारी एक कविता अगदी 2 मिनिटामध्ये मी माझ्या वाणीला विराम देणार आहे. शोभा भागवतम पुण्याच्या कवयित्री आहेत. दलाई लामाची मूळ इंग्रजी कविता आहे आणि त्याचा मराठी अनुवाद शोभा भागवतांनी केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे आपल्या काळात. आपल्या काळात इमारतीची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का? आपल्या काळात इमारत नाही. आज तुम्ही वेळ काढलाय स्नेह संमेलनाला. काही लोक म्हणाले असतील की वेळच नाही मला भेटायला. एखाद्या मित्राला आता खरं म्हणजे शुभेच्छाही कशा दिल्या